नमस्कार. मी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव. अंबाजोगाई SRTR हॉस्पिटल या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पाहिलं, उपाहारगृहाच्या समोरील ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी पाणी येत नव्हतं. त्याच्या बाजूला जे मेडिकल आहे त्या मेडिकल बाजूच्या बाजूला रोटरी क्लबच्या वतीनं पाणी पिण्याची व्यवस्था केलेली ती पण बंद होती. त्यानंतर मी SRTR दवाखान्याच्या ठिकाणी माननीय खासदार साहेब यांचं रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शेड उभा केलेला आहे. त्या शेडच्या बाजूला पाणी पिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी सुद्धा पाणी उपलब्ध नव्हतं. यामुळं रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी विकत घ्यावं लागतं. त्या ठिकाणी एक पाण्याची बॉटल घेण्यासाठी 20 रुपये खर्च येतो. या भागामध्ये येणारे नागरिक आणि रुग्ण यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि गरिबीची असते. त्यामुळे अशा पद्धतीचा बुर्धन नागरिकांवर बसणं योग्य नाही. तसेच मी सुलभ शौचालय त्याच्या बाजूला गेल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी त्या मुतारीमध्ये अस्वच्छता दिसली. त्याच्या बाजूला घाण आणि गवत दिसलं. ज्या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईक येतात ते त्या ठिकाणी सुलभ शौचालयाला जातात त्यावेळेस त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये आरोग्य धोकादायक निर्माण होऊ शकतं. माननीय अधिष्ठाता साहेबांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण तात्काळ रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्याची जी सोय आहे ती पूर्ववत चालू करावी, सुलभ शौचालय स्वच्छ ठेवावं व एक चांगलं सुलभ शौचालय आपल्या SRTR महाविद्यालयाच्या वतीनं रुग्ण व नातेवाईकांसाठी असावं. यासाठी एखादा नवीन प्रस्ताव आपल्याला पाठवता आला तर चांगल्या दर्जाचं एक सुलभ शौचालय त्या ठिकाणी तयार करण्यात यावं. अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असं मी या माध्यमातून जाहीर आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.